नमस्कार, वैष्णवीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण बिर्याणी पुलाव सोबत खाल्ली जाणारी कोशिंबीर बनवणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे आणि तेवढीच ते पौष्टिकही आहे। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पण त्या अगोदर वैष्णवीज रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। तर ही कोशिंबीर करण्यासाठी इथे एक मोठी वाटी दही घेतलेला आहे। दह्यामध्ये अगदी थोडं मी पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून दही छान फेटून घ्यायचं। दही छान असं फेटून घेतलं की त्यामध्ये लम्स राहत नाही। 1 मिनिट दही फेटून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। अर्धा चमचा जिरेपूड घातलेली आहे, तसेच पाव चमचा मी इथे काळे मीठ वापरलेलं आहे। आता इथे मी काकडी, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर या दह्यामध्ये आपण सर्व जिन्नस टाकून देऊया। काकडीची साल काढून त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे। एक टोमॅटो बारीक काप करून घेतलेला आहे, तसाच एक कांदा सुद्धा बारीक काप करून घेतलेला आहे। तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकायची। सगळी जिन्नस आपण एकत्रित करून घ्यायचं आहे। यात तुम्ही साखरेचा वापर सुद्धा करू शकता, पण मी इथे साखर वापरलेली नाही। यामध्ये वापरलेले काकडी, टोमॅटो आणि कांद्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करता येते। कोशिंबीर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या कोशिंबीरला जिरे, मोहरी आणि मिरचीची फोडणी सुद्धा देऊ शकता। फोडणी न घालता सुद्धा ही कोशिंबीर खूप स्वादिष्ट आणि रुचकर होते। मसाले भात असो, बिर्याणी किंवा मग पुलाव असो, अशी कोशिंबीर जर जेवताना ताटात असेल तर जेवणाची लज्जत आणखीनच वाढते। तर अतिशय सोपी आणि झटपट होणारी ही कोशिंबीर तुम्ही नक्कीच बनवा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान अशा रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।